पहिल्या दिवशी ते त्या एडिटर बरोबर बसले, म्हणजे ते एडिटर मशीनचे ते बसले होते आणि पाठी गोल्डी साहेब बसले होते. तर ते त्यांनी जेव्हा त्या फ्रेम बघितल्या एका सीनची, त्याच्यामध्ये शॉर्ट डिव्हिजन गोल्डी साहेबांनी तो शॉर्ट घेतला होता, शॉर्ट डिव्हिजन करून. आणि त्यांनी अशा पद्धतीने ते कापण्याचं, कारण तेव्हा कातर घेऊन खरोखरच म्हणजे असं म्हणतात ना की चित्रपटावरती कात्री चालवली, तो त्याच्यासाठीच हा म्हटलं जातं. पण त्यावेळेला खरोखरच कातर वापरली जायची. आता सगळं गोष्टी कॉम्प्युटर आणि या म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानामध्ये होतात, एडिटिंग आणि या गोष्टी. परंतु तेव्हा कातर घेऊन ते सगळं कट करावं लागायचं, मग ती फिल्म जॉईन करायची 2 सीनची किंवा काही. तर असं सगळं व्हायचं. तर त्यांनी ते जेव्हा कातर घेऊन ती फिल्म कापायला सुरुवात त्यांनी म्हणजे ते करणार, तेच गोल्डी साहेबांनी त्यांनी सांगितलं की अहो थांबा, हा शॉट ना इथे तुम्ही कट नाही करायचे, हा पुढे जाऊन इथे तुम्हाला कातर चालवावी लागेल. तर त्यांना थोडासा राग आला की अरे हा त्यांचा मुलगा आहे आणि हा मला शिकवतो की इथे नाही कातर लावा, तिकडे कातर लावा म्हणून. म्हणून त्यांनी सांगितलं की नाही नाही नाही, इथे मी करतोय ना ते बरोबर आहे. तो गोल्डी साहेब म्हणाले मला माफ करा, परंतु तुम्ही जे आता करताय ना ते तिथे नाही. मला माहितीये की मी कसा शॉट घेतलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही या पुढच्या बाजूला तो कट करा म्हणून. आणि तर त्याचा त्या एडिटरने इतका राग आला, तर ते एकदम उभे राहिले आणि म्हणाले मग तूच घे ना कातर. हात त्यांच्या हातामध्ये दिली गोल्डी साहेबांच्या आणि म्हणाले तूच कातर घे आणि तूच तुझं कात्री लाव ना, तुझ्या कुठे कट करायचंय आणि काय एडिट करायचे ते.